Start the game. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना आपण पाहतोय. पहिला चेंडू यावेळेस मात्र अक्षरशः खोदून काढलाय. चेंडूला निघून जाईल चेंडू गले रिजन मधून ट्रॅव्हल होताना. एका धावे करता अकाउंट ओपन झालंय. ओम साई पीसीए संघाचं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 या अंकावरती. बघा मैदानाच्या आतमध्ये जो सामना सुरू आहे तो दोन्ही संघांकरिता अगदीच महत्त्वाचा आहे. कारण की जर पीसीए संघ जर विजय झाला तर आशा पल्लवीत राहतील आणि जर का न्यू मिलन जो पायगाव संघ विजय झाला तर मात्र जे तिकीट आहे ते मात्र कन्फर्म होईल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. फलकावरती जर आपण पाहिलं 2 या अंकावरती फलंदाज सदानंद यांनी आपलं अकाउंट ओपन केलंय. पीसीए संघ फलंदाजी करताना आपण पाहतोय नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. यावेळेस मात्र ड्राईव्ह केला चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण संघाकरता जवळपास जर आपण पाहिलं तर 2 धावांचा बचाव केलाय. यातील मात्र शंका नाही आहे आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 4 या अंकावरती जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. कारण की महत्त्वाची गोष्ट आहे या मॅच मध्ये दोन्ही संघ आपापले खेळाडू कोऑर्डिनेशन कशा पद्धतीने करतायत हे तितकंच महत्त्वाचं आहे. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. पायचीची अपील केली जाते. पंचांचा काय इशारा येईल. यस इट्स बाईट्स. तर 1 धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या अंकावरती. 5 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. अनिल. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. आता मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट अराउंड द लेग्स. क्लीन बोल्ड. घर उघडं ठेवलं तर चोरी मात्र निश्चितच होईल आणि तीच विकेटची चोरी मात्र गोलंदाज अनिल याने केलेली आहे. क्या बात है. लाजवाब अप्रतिम गोलंदाजी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज शनिदास फलंदाजी करता मार्गस्थ होताना. सामना क्रमांक जर आपण पाहिला तर 7वा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यानंतर आपल्याला पाहायला मिळेल जर्मान टेंबिवली आणि जय बजरंग घोडसई या 2 संघादरम्यान. त्यानंतर अमर कासने आणि पायगाव. त्यानंतर पिसे आणि जर्मान टेंबिवली. असं हे आजच्या दिवसाचं संपूर्ण शेड्यूल पूर्ण होईल. गोलंदाज अनिल यांनी अतिशय चांगली गोलंदाजी हाताळलेली आहे. पहिल्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांकरता जाऊन दिलेली नाही. ही खूप जमेची बाजू आहे. यावेळेस मात्र चेंडूची फेकी केली जाईल. तत्पूर्वी एकच धाव जोडली जाईल. 1 षटकाच्या अखेर नंतर बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव आपल्याला पाहायला मिळते. पंच इशारा करतात 1 षटकाची समाप्ती. 1 षटकाच्या अखेर नंतर धावा जोडल्या गेलेल्या आहेत. फलकावरती 6 या अंकावरती. एक षटकाच्या अखेर नंतर 6 धावा आपण पाहतोय. महत्वाची विशेष बाब जर आपण पाहिली तर डबल फिगर करता जाऊन दिलेलं नाहीये गोलंदाज अनिल याने. अतिशय दमदार महत्वपूर्ण षटक हाताळलं गेलेलं आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज नितीन.
गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक दुसरं हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज नितीन. यावेळेस मात्र फुलरलेनचा चेंडू ड्राईव्ह केले, चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक धाव जोडली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होत आहेत ते दोन्ही फलंदाज. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 8 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 8 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती इथून मात्र जोडली जाईल. नितीन पाटील, नितीन गवळी एक चांगले गोलंदाज आहेत आणि अगदीच 40+ क्रिकेटमध्ये एक चांगली गोलंदाजीने आपला दबदबा कायम ठेवलाय. यावेळेस मात्र बॅटची कडा आणि फलंदाज बाद, विकेटचं पतन. एक अतिशय सुरेख गोलंदाजी, देखणा चेंडू हाताळला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती फक्त आणि फक्त 8 या अंकावरती. पिसे संघाचा मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. नवीन फलंदाज विनोद मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना आपण पाहू शकता. महत्वाची विशेष बाब जर आपण पाहिली ती म्हणजे या सामन्याचा एक महत्वपूर्ण आढावा, तो म्हणजे दोन्ही संघांकरिता महत्वाचा सामना आहे. पिसे संघाकरता हा सामना जर विजय झाला तर मात्र आशा पल्लवीत राहतील आणि अगदीच जर आपण जे पायगाव संघाचा विचार केला तर क्वालिफिकेशनचं जे तिकीट आहे ते तिकीट निश्चित करण्याचं काम इथून मात्र पाहायला मिळू शकते. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक, निघून जाईल चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावा मिळतात त्या 2. तिसऱ्या धावेकरता सुद्धा प्रयत्न पाहायला मिळाला आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या अंकावरती. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि अगदीच जर महत्वपूर्ण विशेष बाब जर आपण पाहिली ती म्हणजे एकंदर एक गोष्ट म्हणजे मोठ्या फटक्यांकरता जाऊन दिलेलं नाहीये. यावेळेस मात्र देखणा स्ट्रोक पाहायला मिळेल. सन्मान दिला गेला चेंडूला, सन्मानजनक फटका. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकताना 11 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचेल. गोलंदाज तयार, नितीन गवळी. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस मात्र अगदीच डोळ्यांच्या समोरून चेंडू निघून गेलाय. एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि चेंडूने मात्र केलं जे टाटा बाय बाय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू मात्र जाऊन विसावला गेलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज तयार, नितीन गवळी. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय डेड बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. बदल आली त्यामध्ये चूक होताना. पुढे सरसावत. यावेळेस मात्र निघून जाईल चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल ठरताना आपण पाहतोय आणि अशा रीतीने एकंदर धावा जोडल्या गेल्यात. या 2 षटकाच्या अखेरनंतर या 13 धावा आपण पाहतोय आणि अगदीच या षटकामध्ये जर आपण विचार केला तर एकंदर 7 धावा आणि 1 विकेट, महत्वपूर्ण विकेट मात्र मिळवलेली आहे गोलंदाज नितीन याने.
वळूया सामन्याकडे पुन्हा एकदा. यावेळेस मात्र भडीमार आणि आजच्या दिवसातला हा 10वा चेंडू थेट निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. षटकार. अगदीच फरहान कुरेशी आणि आमच्या सोबत एक चर्चा सुरू होती आणि अगदीच क्रिकेट जितका भावनिक खेळ आहे तितका सांघिक सुद्धा खेळ आहे. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्टआर्मचा फटका. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात चेंडू आहे. चेंडूची फेकी केली जाईल. धावचीची संधी. 2 धाव पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? पण मात्र नाही. अगदीच जर आपण पाहिलं 4 चेंडू निर्धाव हाताळल्यानंतर एक षटकार ठोकला गेला फलंदाज विनोद याच्या बॅटमधनं आणि अगदी निराश मनाने इथून मात्र जर आपण पाहिलं तर बॅट सुद्धा एक काही वेळ बाजूला सारली होती. पण अगदीच भावनिक खेळ पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 21 धावा. 21 रन्स ऑन द बोर्ड. 21 धावा फलकावरती आहेत. कासनी संघाचा विचार केला तर 2 सामने विजय झालेला आहे आणि 1 सामना पराभूत झालेला आहे. आणि टेंबोली संघाचा विचार केला तर 1 सामना विजय आणि 1 सामना पराभूत. तर विनंती असेल जे हनुमान टेंबोली संघाचे संघनायक आणि जय बजरंग घोडसई संघाचे संघनायक नाणेफेकी करता आपण त्वरित यायचं आहे. जय बजरंग घोडसई आणि जय हनुमान टेंबोली दोन्ही संघाचे संघनायक टॉस करता आपण त्वरित या. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जोरदार प्रहार. हाय अँड हँडसम. षटकार. मिळतील या 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 27 या अंकावरती. पण या मैदानाचा जर आपण विचार जर केला तर मात्र अगदीच एक गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे सेफ टोटल जी आपण पाहिली ती 35+ जरूर पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय. यष्टीरक्षक चेंडूवरती झेपावेल तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि विकेटचं पतन. धावचीचं स्वरूप इथून मात्र पाहायला मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 28 या अंकावरती. 28 रन्स ऑन द बोर्ड. जय बजरंग घोडसई आणि जर्मन टेंबिवली दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता आपण त्वरित या. आतापर्यंत जर आपण पाहिलं 28 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. चेंडूंचा खेळ झाला तर आतापर्यंत 2. येणाऱ्या वेळेमध्ये 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकता. यावेळेस मात्र अप्रतिम स्विंग पाहायला मिळेल. चेंडू निघून गेला ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाज प्रदीप बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. 3 चेंडू निर्धाव हाताळले गेलेले आहेत. यावेळेस मात्र शॉर्टआर्मचा फटका. चेंडू हवेत आणि झेल मात्र सुटेल. चांगला प्रयत्न केला गेला. धावा जोडल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 30 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार.
यावेळेस मात्र पुढे सरसावत बॅटची आतली कडा घेऊन चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. चेंडूची फेकी येईल तत्पूर्वी धावचीची संधी आणि इथून मात्र फलंदाज बाद. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती एकूण एकंदर 31 धावा.
तो इसी के साथ मैच का आगाज होता हुआ। गेंदबाज तैयार बॉलिंग मार्क के लिए। पहली गेंद यहाँ पर गेंद चली जाएगी, बेल्स को ट्रिप करते हुए विकेट का आगाज होता हुआ। काफी अच्छी गेंद। गेंदबाज मधुकर बजागे काफी अच्छी गेंदबाजी करते हुए पहली गेंद पर काफी बड़ी विकेट हासिल की है बल्लेबाज नितिन गवली की। और उनको देखा जाए तो जो पेविलियन के रास्ते उनको भेज दिया गया। नए बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए आए हैं। बल्लेबाज अनिल काफी अच्छी बल्लेबाजी करेंगे, उनसे अभी उम्मीदें लगाई जा रही है, क्योंकि अगर जो पाईगांव टीम इस मैच को जीतती है तो उनका टिकट जो क्वालिफिकेशन का अगर हम देखेंगे वो कंफर्म हो जाएगा। तो कोशिश जारी है। गेंदबाज तैयार, राइट अमोर द विकेट। इस वक्त अगली गेंद यहां पर ड्राइव करने का प्रयास, गेंद हवा में, दौड़कर 1 रन पूरा किया। इस 1 रन की मदद से काफी अच्छी बल्लेबाजी देखने को मिल रही है। नए बल्लेबाज अनिल आए हैं, 1 रन जोड़ दिया। जीतने के लिए जो 33 रनों का लक्ष्य रखा गया है। इस वक्त काफी अच्छी गेंदबाजी देखने को मिलेगी फिर से एक बार। इस गेंदबाज का अगर हम जिक्र करेंगे तो तेज तर्रार गेंदबाजी कर रहे हैं। बल्लेबाज काफी कंफ्यूज दिखाई देते हुए। इस वक्त बैकलिप का काफी अच्छा इस्तेमाल, कैच छूटा, नसीब टूटा, सपना फूटा और गेंद चली गई यहां पर विकेट कीपर के दस्तानों में। अंपायर की उंगली उठी आसमान में और यहां पर विकेट का आगाज होता हुआ। स्कोर में अगर देखा जाए तो 2 रन जोड़ दिए जाएंगे, 1 रन जोड़ दिया जाएगा और इसी के साथ 2 रन यहां पर देखने को मिलेंगे। और इन 2 रनों के साथ स्कोर में इजाफा देखने को मिलेगा। गोरसई टीम अभी भी संघर्ष जारी है मैदान के अंदर। सुभाष जी केनी हमसे जुड़ते हुए, जो उप सरपंच है गोरसई गांव के, काफी अच्छी पर्सनैलिटी है, बातों बातों में सबको हंसा देते हैं। यही प्यार है 40+ क्रिकेट में हमें मिलता है, और क्या चाहिए। ये नहीं देखा तो और क्या देखा। गेंदबाज तैयार, काफी अच्छी गेंद यहां पर ड्राइव किया, आगे बढ़कर 1 रन जरूर मिलेगा। दूसरे रन की कोशिश लेकिन नहीं। इन 1 रनों के साथ स्कोर में इजाफा होता हुआ 3 रन यहां पर जोड़ दिए जाएंगे। अब तक की देखा जाए तो 1 गेंद का खेल इस ओवर में शेष है, नाम मात्र शेष है, जो बल्कि हेलो, इस वक्त काफी अच्छी गेंदबाजी, काफी अच्छी गेंदबाजी चली गई गेंद यहां पर विकेट कीपर के दस्तानों में। और अगर देखा जाए तो डॉट बॉल यहां पर मिलता हुआ, डॉट गेंद मिलती हुई, बिंदी गेंद, और इसी के साथ 3 रन का स्कोर यहां पर देखने को मिलता हुआ। अगर हम देखा जाए तो 18 गेंदों का खेल होना अभी भी जारी है और 30 रनों की आवश्यकता है। गेंदबाज मेरे ख्याल से खिलाड़ी है, वो क्रैम्प महसूस कर रहे हैं, लेकिन आने वाले 3 ओवर में अगर देखा जाए तो प्रति ओवर 10 रनों की यहाँ पर आवश्यकता है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज बुलाया गया है, जिनके कंधे पर अब
उम्मीद है का भरमार सौंपा जाएगा। ऐसे गेंदबाज विनोद यहाँ पर विकेट का आगाज होता हुआ, काफी अच्छी गेंदबाजी। भगवान जी भोईर साहब हमारे सामने से गुजरते हुए और उन्होंने कहा है कि टाइगर अभी भी जिंदा है। अगली मैच हम देखने जा रहे हैं जनमान टेम्बिली वर्सेस जय बजरंग घोरसई। उसके बाद फिर से एक बार एक कड़ा मुकाबला, कड़ा संघर्ष देखने को मिलेगा। अमर कासने और जो पायगांव की टीम अब जो बल्लेबाजी कर रही है वो टीम अमर कासने टीम से दो हाथ करेगी। गेंदबाज अनिल काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। उनका कद तो काफी छोटा है लेकिन गेंदबाजी ऐसी करते हैं कि बल्लेबाज यहाँ पर हैरान हो जाते हैं। तो मैदान के अंदर थोड़ा अब डिस्कशन होगा क्योंकि भगवान जी भोईर साहब, इनको अगर हम देखेंगे तो इस संगठन के सलाहकार यहाँ पर अंपायर से सलाह मशवरा करेंगे। तो सलाह मसलत यहाँ पर जो चर्चा जारी है, तो दोनों टीम से गुजारिश है जो मैदान के अंदर जो चर्चा जारी है, सलाह मसलत जो जारी है, उसके बीच कोई ना आए, ऐसी गुजारिश है। तो देखिए मैदान के अंदर मशवरा शुरू है, इस बात का ध्यान रखिए अंपायर के पास कोई न जाए। अंपायर सुरेश जी गहलोत यहाँ पर बल्लेबाज आउट है। तो इसी के साथ काफी अच्छी गेंदबाजी देखने को मिली अनिल की,
और स्कोर में अगर देखा जाए तो 3 रन यहाँ पर देखने को मिलते हुए मैच जारी किया जाएगा मैदान के अंदर। अगली गेंद यहाँ पर गेंद को खेल दिया है, चली गई सजरी चली साजन के घर 6 रनों के लिए। इन 6 रनों के साथ स्कोर में इजाफा होता हुआ माझं नाव रोहन पाटील आहे, मी भिवंडी तालुक्याचाच आहे, पण हिंदीमध्ये कॉमेंट्री करण्याचा प्रयत्न करतो। फक्त एक गुणलेखक आहेत ते इकडचे आहेत आणि एक पंच आपल्या इकडचे आहेत। चला असू द्या, कन्फ्युजन होतंय म्हणून पुन्हा एकदा आपल्या मातृभाषेकडे पुन्हा एकदा येऊया। 9 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। गोलंदाज तयार, यावेळेस मात्र टॅप केला गेला, निघून जाईल चेंडू। पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवरती। सुंदर पंच पाहायला मिळाला। जिंकण्याकरता 33 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती। यावेळेस मात्र फटका फसलाय, चेंडू मागे क्षेत्ररक्षक झेपावेल तत्पूर्वी एकच धाव मिळेल, एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही। छोटा पाक बडा धमाका। गोलंदाज अनिल याला आपण पाहू शकता, आतापर्यंत जर पाहिलं तर 11 धावा फलकावरती जोडण्यामध्ये यश आलंय। एक मोठा फटका आल्यानंतर इथून मात्र सावरण्याची किमया न्यू मिलन जो पायगाव संघ साधण्याचा प्रयत्न करतोय, पण आव्हान इतकं सोपं नाही, कारण की मातीची खेळपट्टी आहे आणि विशेष म्हणजे जसं सत्र पुढे सरकत आहे चेंडू अगदीच खाली राहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळेस मात्र इनसाइड आउट, चेंडू निघून जाईल, कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एकच धाव जोडली जाईल। एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 12 या अंकावरती। 12 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत। चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न इथून मात्र केला जातोय। गोलंदाज तयार, राईट आर्म वरती विकेट। यावेळेस मात्र क्लीन बॉल, दांडी गोल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फलंदाज बाद। षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झाला। गोलंदाज अनिल याच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली आणि संघाला कमबॅक कसं मिळवून द्यावं याचं एक प्रात्यक्षिक उदाहरण गोलंदाज अनिल याने दाखवून दिलेलं आहे। धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या धावसंख्येवरती। 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 21 धावांची गरज। पुन्हा एकदा सांगू इच्छितो, 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 21 धावांची गरज आहे। महत्वपूर्ण सामना, महत्वपूर्ण मॅच। कोणता संघ आपलं तिकीट हे पक्क करेल की पीसीए संघाच्या आशा या कायम या पल्लवीत राहतील, की पायगाव संघ आपलं जे तिकीट आहे ते पक्क करेल की काय। 12 चेंडू 21 धावा हे समीकरण जितकंच शक्य आहे तितकंच अशक्य सुद्धा नाहीये, कारण की जर आपण पाहिलं तर अगदीच ज्या पद्धतीने इथून मात्र जी फलंदाजी होणार आहे येणाऱ्या वेळेमध्ये संघाचे संघनायक रुपेश आणि गणेश यांच्याकडून जी अपेक्षा आहे ती मात्र अपेक्षेची पूर्तता होणं गरजेचं आहे। 12 चेंडू 21 धावांची गरज। गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल। गेंदबाज विनोद, गोलंदाज विनोद बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल। राईट आर्म वरती विकेटचा मारा। यावेळेस मात्र इनसाइड आउटचा अप्रतिम फटका, निघून जाईल चेंडू कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आणि चेंडू सीमापार होतोय की काय, मिळतात या धावा 4, नशिबाचा चौकार। असं वाटत होतं की मैदानाच्या आतमध्ये फुटबॉलचा खेळ सुरू आहे की काय आणि गोल झालाय चेंडू सीमापार होताना। आता मात्र समीकरण बदलतंय, 11 चेंडू आणि जिंकण्याकरता 17 धावांची आवश्यकता। बघूया पायगाव संघ आपलं तिकीट पक्क करतोय की पीसीए संघ आपल्या आशा या कायम पल्लवीत ठेवतोय की काय। गोलंदाज तयार, यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी,
अगदी कानाच्या जवळून चेंडू निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि सांगून गेलाय एव्हरी डे इज नॉट अ संडे. प्रत्येक वार हा रविवार नसतो. 10 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र शॉर्ट पूलचा फटका चेंडू ट्रॅव्हल झालाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एकच धाव, एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 17 या अंकावरती. रुपेश मात्र थोडेसे स्वतःशीच नाराज होत आहेत कारण की त्यांची कमिटमेंट होती मला मोठ्या फटक्याकरता जायचं आहे, पण तो मोठा फटका त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाला नाही. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. पुढचा चेंडू हाताळण्याकरता धावसंख्या जोडली गेली फलकावरती 17 धावा. जिंकण्याकरता अजूनही जर आपण पाहिलं तर 16 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. समीकरण बदलताना आता मात्र पाहायला मिळेल. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता 16 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र सोडून दिलंय चेंडूला. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. 8 चेंडू आणि जिंकण्याकरता 15 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू गणिक मात्र संघर्ष पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय. निघून जाईल चेंडू मात्र एका धावेकरता. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 19 या अंकावरती. या षटकातील अखेरचा अंतिम चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज तयार. 14 धावांची अजूनही गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू आणि 14 धावा. प्रत्येक चेंडू मागे दुहेरी धाव जोडणं महत्वाचं आहे जे पायगाव संघाकरिता. यावेळेस मात्र वाईड चेंडू. प्रत्येक चेंडू गणिक मात्र संघर्ष आहे. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. 7 चेंडू आणि 13 धावा. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती रुपेश संगनायक खेळपट्टीवरती आहे. यावेळेस मात्र स्वतःहून खेळपट्टी सोडलेली आहे. याचाच अर्थ खेळाडू वृत्ती किती महत्वाची. बॅटला स्पर्श करून चेंडू निघून गेला होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि अशा रीतीने एकंदर एक गोष्ट पाहायला मिळाली तर निश्चितच 20 धावा जोडल्या गेलेल्या आहेत फलकावरती. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. सहा चेंडू 13 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. सहा चेंडू आणि 13 धावांची गरज. कव्हरच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडूची फेकी येईल. धावा जोडल्या जात आहेत त्या 2. हॅलो 5 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 11 धावा. सामन्याचं समीकरण बदललेलं आहे. अगदीच जर आपण पाहिलं प्रत्येक चेंडू गणिक मात्र संघर्ष पाहायला मिळतोय. पायगाव संघ क्वालिफाय होण्याकरता तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी. डॉट बॉल. निर्धाव चेंडू
4 चेंडू आणि 11 धावांची गरज. गुड पीस ऑफ बॉलिंग गोलंदाज जगन पाटील याच्या माध्यमातून. अनुभव काय असतो तो मात्र पणाला लावलाय. दोन्ही संघांनी अनुभवाची शिदोरी सुद्धा तितकीच महत्वाची आहे. यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय. निघून जाईल चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धावचीची संधी आणि फलंदाज बाद. आता मात्र 3 चेंडू 10 धावांची गरज. तीन चेंडू 10 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये मैदानाच्या आतमध्ये. तीन चेंडू 10 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज अनिल पाटील फलंदाजी करता आलेले आहेत आणि अगदीच मला वाटतं या ग्रुपचा जर आपण विचार केला तर शेवटपर्यंत संघर्ष पाहायला मिळेल. कदाचित तो 4 संघांमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतो. रस्सी खेच आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू इम्पॅक्ट इन स्विंग होताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 10 धावांची गरज. सामन्याचं समीकरण आता मात्र कठीण होऊन बसलंय ते पायगाव संघाकरिता. पण एक गोष्ट मात्र पाहायला मिळते ती म्हणजे सामना अजूनही संपलेला नाहीये. एक मोठा फटका अपेक्षित आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय. 1 धाव मिळते. 1 चेंडू 9 धावांची गरज. एक चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. एखादा चमत्कार घडला तर नशिबाची साथ ही पायगाव संघाच्या बाजूने पाहायला मिळू शकते. पण जर तर किंतु परंतु या शब्दाला क्रिकेटमध्ये थरा नाहीये. एखादा नो चेंडू जर पाहायला मिळाला तर मात्र एक गोष्ट पाहायला मिळू शकते ती म्हणजे जर आपण पाहिलं तर 7 धावा पाहायला मिळू शकतात नो चेंडूवरती षटकार आला तर. आणि इथून मात्र उंची